सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. बाईक टॅक्सी सेवेला विरोध दर्शवत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, कल्याण, सातारा, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महासंघाने सादर केलेल्या निवेदनात ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या खासगी ॲप्स बरोबरच भारत सरकारच्या भारत टॅक्सी ॲप्समध्ये बाईक टॅक्सीला देण्यात आलेल्या परवानगीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा महासंघाने केला आहे. सन 2017 पासून शासनाने खुले रिक्षा परवाने देऊन अनेक युवकांना व्यवसायात आणले. त्यापैकी अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास या चालकांच्या उपजीविकेवर गदा येईल आणि त्यांचे भवितव्य धोक्यात येईल असे महासंघाने निवेदनात म्हटले आहे. महासंघाने शासनाकडे खासगी आणि सरकारी सर्व ॲपवरील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याची, रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करण्याची आणि चालक संघटनांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी सांगितले की रिक्षा चालकांच्या रोजगारावर गदा आणणारा कोणताही निर्णय महासंघ सहन करणार नाही. शासनाने तात्काळ बाईक टॅक्सीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने रिक्षा आणि टॅक्सी चालक सहभागी झाले होते. या बाईक टॅक्सीमुळे येणाऱ्या रिक्षा चालकांवरील बऱ्याच अडीअडचणी दूर होतील अशी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवेदनानुसार, त्यांच्या सूचनेनुसार निवेदन सादर करण्यात आले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ. बाईक टॅक्सीचे चालूच करण्यात आलेले आहे, त्याच्यावर बंदी आणावी त्याबद्दल सर्व जिल्ह्यातून एकाच वेळी आजच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि ते निवेदन आज सगळ्यांनी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. त्याच्याबद्दल रिक्षा टॅक्सी चालकांच्या रोजगाराचं संरक्षण आहे हे अबाधित राहावं म्हणून त्याच्या विरोधात हे आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ. ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं महासंघ फक्त चालकांचा. चालक बांधवावर जेव्हाही संकट आलं त्यावेळी धावून येणारा संघ म्हणजे एकमेव वाहतूक संघटना संयुक्त महासंघ. आज चालकांवर मोठा संकट आलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार या दोघांनी युवकांना रोजगार म्हणून 2017 साली खुले परवाने म्हणजेच ओपन परमिट हे धोरणेनुसार सर्वांना रोजगार मिळावा म्हणून ओपन परमिट सुरू करण्यात आले होते. आणि त्याच अनुषंगाने सोलापुरात जवळपास 13 ते 14 हजार नवीन परमिट घेण्यात आले आणि पूर्ण राज्यात जवळपास 10 लाख परमिट नवीन घेण्यात आले. आणि या युवकांनी आपली एक रोजगारीसाठी, आपल्या एक व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेऊन चालक व्यवसाय सुरू केला, रिक्षा व्यवसाय सुरू केला. आणि ते व्यवसाय सुरू करत असताना सरकारवर एक विश्वास ठेवला की सरकारने जे धोरण केले खुले परमिटचं आणि आम्हाला जे व्यवसाय दिलेला आहे त्यावर आम्ही ठामपणे राहून इमानदारीने व्यवसाय करू. आणि आज ते इमानदारीने व्यवसाय करत आहे. पण सरकारने आज जे भूमिका घेतलेली आहे की बाईक टॅक्सी, जर तुम्हाला बाईक टॅक्सी सुरूच करायची होती तर 2017 साली खुले परमिट चालूच करणे योग्य नव्हतं. आणि आपण जर खुले परमिट चालू केले असेल तर मग ज्या बेरोजगार युवकांना आपण रोजगार दिलेले आहे त्यांना पुन्हा बेरोजगार करण्याचं धोरण जे सरकारने घेतलेलं आहे त्या विरोधात आज महासंघाने जवळपास 18-20 जिल्ह्यात एकाच वेळी एकाच दिवशी
एकच संघटनेमार्फत महासंघामार्फत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलेले. येणाऱ्या काळात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन महासंघाचा शिष्टमंडळ भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना हे दाखवून देऊ की आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे आणि त्यामध्ये जर रिक्षा चालकांवर असं गदा आणण्याचं काम जर सरकार करत असेल तर आम्हाला आंदोलन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि ते राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची ताकद महासंघामध्ये आहे. दुसरी गोष्ट, काही पत्रकार बंधूंनी आम्हाला विचारले होते की आपण इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले आणि तेव्हा रिक्षा चालकांनी पाठ फिरवली. तर त्यांचं एकच उत्तर मी देऊ इच्छितो की पाठ फिरवली नाही. आज सरकारने रिक्षा चालकांवर असं संकट आणलेलं आहे की रिक्षा चालक जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत त्याचं घर चालत नाही, त्याचे मुळेबाळ उपाशी पडतील. त्यासाठी रिक्षा चालकांना माहीतच आमच्यावर अन्याय झालेला, आम्हाला खूप सहन करावं लागत आहे, पण आमच्यात एवढी हिंमत नाही की आम्ही 2 तास पण एका आंदोलनासाठी काढू आणि सरकारविरोधात आंदोलन करू. आणि त्यासाठी आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही शासन प्रशासनचे दारोदारी जाऊन त्यांना निवेदने, आंदोलने आणि ठिय्या आंदोलने, मोर्चे काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहीत असेल, आज रिक्षा चालकांची जी व्यथा आहे, काल एक रिक्षा चालक आलं होतं, मला सांगितलं की साहेब मी सकाळी 5 वाजता रिक्षा काढतो का, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत जर 50-100 रुपये पण व्यवसाय झालं तर त्या व्यवसायाच्या पैशांनी मी माझ्या मुलाबाळांना नाश्त्याची सोय करू शकतो. जर व्यवसाय नाही झालं तर माझे मुलंबाळं 9 वाजेपर्यंत नाश्ता विना नाश्त्याचे घरात बसतात. आज ही परिस्थिती रिक्षा चालकांची झालेली आहे आणि अशात जर तुम्ही 2 व्हीलर बाईक टॅक्सी सुरू केले तर हे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याचे मार्गावर असणारा रिक्षा व्यवसाय. आणि आमची कडकडीची विनंती आहे, महासंघाची पूर्ण कडकडीची विनंती आहे की आपण एक रिक्षा चालकांची व्यथा, आपल्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे, जे खास करून रिक्षा चालक म्हणून मुख्यमंत्री झालेले आणि ते स्वतःला सांगतात की मी एक रिक्षा चालक आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना कडकडीची विनंती करतो सर्व रिक्षा चालक बांधवांतर्फे की आपण स्वतः एक रिक्षा चालक आहे, तर आपण या रिक्षा चालकांची व्यथा ऐकून घ्यावी. त्यांची जे परिस्थिती आज जे त्यांच्यावर संकट आहे ते संकटवर कशा प्रकारे मात करता येईल याची उपाययोजना करावेत लवकरात लवकर, अन्यथा महासंघाला राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ.